लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती मुंबईच्या दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी या ठिकाणी मोठ्या आनंदात, उत्साहात आणि शांततेत साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि देशभरातून त्यांच्यावर अभिवादनाचा जो वर्षाव आहे तो सुद्धा पाहायला मिळतो. चैत्यभूमीचा परिसर फुलांच्या सजावटीनं आणि विद्युत दिव्याच्या रोषणाईनं सध्या उजळून निघालेला. बाबासाहेबांची गाणी गात भीमसैनिक मोठ्या संख्येत या ठिकाणी दाखल झाला आहे. मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते. मोठ्या रांगा त्यांच्या अनुयायांच्या सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि अभिवादन करणारेच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जो आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि या सगळ्या ज्या अनुयायांची सोय आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी पुस्तकांचं देखील वाटप होतं आहे, तर दुसरीकडे लाडू त्यांना वाटले जातात आणि लाडू वाटप करून या ठिकाणी जयंतीचा जो आनंद आहे तो सुद्धा साजरा केला जातो आहे. हे सगळे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे जे या ठिकाणी लाडूचं जे वाटप आहे ते या ठिकाणी करत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय की जी पुस्तकं आहेत ती सुद्धा या ठिकाणी या सगळ्या अनुयायांना दिली जात आहेत. आपल्यासोबत इथले काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बाबासाहेबांचे पेन वाटप केलं जातं आहे, पुस्तक वाटप केलं जातं आहे, लाडू वाटप केलं जातं आणि जयंती साजरी होते. किती आनंदाचा क्षण आहे. आमच्यासाठी हा 14 एप्रिल खूपच आनंदाचा क्षण असतो. आणि इथे चैत्यभूमीवर येणाऱ्या लोकांसाठी खाऊबरोबर थोडंसं ज्ञानाचंही वाटप आम्ही करत असतो. त्यानिमित्तानं दाभोळकर सरांचं प्रश्न तुमचे उत्तर दाभोळकरांचं हे पुस्तक आम्ही ऋणानुबंध आमच्या संस्थेमार्फत वाटप करत आहोत. आणि बरेचसे अनुयायी आहेत या ठिकाणी पोहोचलेले. चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद त्यांच्या दिसतोय. जयंती साजरी होते आणि आता जो क्लास आहे आणि मास आहे तिथपर्यंत पण बाबासाहेब पोहोचले असं म्हणा. नक्कीच पोचतील अशी मला आशा आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी बघा मोठी रांग जी आहे ती सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांची लागल्याचं चित्र आपल्याला सध्या स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. एकंदरीतच बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा एक जो संदेश दिला त्या संदेशाला अनुसरून आता हे सगळं जे इथली व्यवस्था आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि यासाठीच मोठी गर्दी दरवर्षी या ठिकाणी होत राहते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांनी सुद्धा अभिवादन केलं आणि स्तुतिसुमनं बाबासाहेबांवर उधळली. ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली, देशात लोकशाही आणि समानतेची पायाभरणी झाली, अशा महामानवाला अभिवादन करण्याचा, त्यांची जयंती साजरी करण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे भीमसैनिकांसाठी, संविधान मांडणाऱ्यासाठी आजचा हा दिवस एखाद्या सणासारखा आहे. आणि हा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात, आनंदामध्ये साजरा करताना भीमसैनिक पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.